श्री स्वामी समर्थ मंडळी, नसरापूरच्या नराधमाला अखेर मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या प्रकरणात 59 दिवसात निकाल लागला आणि पीडितेचे कुटुंबीय आणि सामान्य लोकांना अपेक्षित असलेलं निकालच समोर आला. पुणे जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश S.R. साळुंखे यांच्या विशेष न्यायालयासमोर झालेल्या सुनावणीत नेमकं काय घडलं, या प्रकरणाचा विक्रमी वेळेत निकाल कसा लागला, हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रिअर कशाच्या आधारे ठरलं, पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून. तर 25 जूनला न्यायालयात आरोपी भीमराव कांबळे दोषी असल्याचं सिद्ध झालं आणि 29 जूनला निकालाचं वाचन झालं. निकालाच्या वाचनावेळी न्यायालयात मोठी गर्दी झाली होती. पीडितेचे कुटुंबीय आणि सामान्य नागरिक सुद्धा निकाल ऐकण्यासाठी उपस्थित होते. निकालाचं वाचन करताना न्यायाधीश S.R. साळुंखे म्हणाले, विशेष सरकारी वकिलाशी फाशीची शिक्षा सुनावण्याची मागणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे 12 निकाल सादर केले. त्यापैकी अनेक निकालामध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. हे निकाल नसरापूरच्या घटनेची साधर्म्य साधणारी आहेत. काही निकालात सत्र न्यायालयाने दिले फाशीची शिक्षेला उच्च न्यायालयात स्थगिती मिळाली, पण सत्र न्यायालयाने दिलेली फाशी सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवण्याचे उदाहरण आहेत. ही शिक्षा कायम ठेवतात सर्वोच्च न्यायालयाने क्रूरता समाजावरचा परिणाम या मुद्द्याची दखल घेतली आहे. हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रिअर आहे का? पीडिता स्वरक्षण करण्यास सक्षम होती का, याचा विचार केला गेला आहे. या घटनेच्या वेळी आरोपी पीडितेसह का होता, हा प्रश्न नसरापूर प्रकरणात अनुत्तरित आहे. पण या प्रकरणातले सर्व बिंदू जोडण्याचा यंत्रणा यश आले. कट रचून शांत डोक्याने पीडितेची हत्या करण्यात आली ही गोष्ट गुन्ह्याचं गांभीर्य दर्शवते. अशा प्रकरणात समाजावर दुर्गामी परिणाम होत असतील तर फाशीची शिक्षेची तरतूद आहे, असं सुप्रीम कोर्टानेही म्हणलंय. हे प्रकरण रेअरेस्ट ऑफ रिअर आहे का, हा प्रश्न आहे. पण या प्रकरणात आरोपी विरोधात सबळ पुरावे आहेत. स्वतःची वासना शमवण्यासाठी आरोपीने हे कृत्य केलं. वयाव्यतिरिक्त आरोपीला माफी देण्यासारखं काही नाही. घटना झाली तेव्हा पीडिता असह्य होती. आरोपीचा पूर्व इतिहास हा गंभीर आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याने आरोपीला भीती नव्हती. काहीही होणार नाही याची खात्री असल्याने तो गुन्हा करण्यासाठी दजावला. आरोपीचं पीडितेसोबतचं कृत्य अत्यंत निर्दयी याचा समाजावर परिणाम झालाय. पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपीला त्याच्या हवाली करा अशी मागणी केली. त्याचा कायद्यावरचा विश्वास उडाला होता. इतकी ही घटना गंभीर आहे. समाजात उमटलेल्या प्रतिक्रियेचा आम्ही आदर करतो, पण आम्हाला कायद्यानुसारच जायला हवं. कृत्य आरोपीनेच केल्याचं सिद्ध झालंय. तो CCTVमध्ये सुद्धा दिसलाय. पीडितेचे वय विचारात घेतलं पाहिजे. तिची हत्या केल्यानंतरही आरोपीने अत्याचार सुरू ठेवलं. आरोपी फाशीच्या शिक्षेचा पात्र आहे. आरोपीला फाशीची शिक्षा ही अपुरी आहे. त्याने एका वृद्धेवरही हल्ला केलाय. वयाच्या 53व्या वर्षी कुटुंबातल्या मुलीसोबत चुकीचा प्रकार त्याने केला होता. आरोपी सुधारण्याच्या पलीकडे गेला. हे प्रकरण रेस्ट ऑफ रिअर आहे, असा महत्त्वाचा निर्वाळा न्यायाधीशांनी दिला. मंडळी, त्यानंतर न्यायाधीश म्हणाले, मुलीच्या वेदना आणि कुटुंबियांनी जे सहन केलं त्याची कोर्टाला जाणीव आहे. त्यामुळे आरोपी भीमराव कांबळेला कोर्ट मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावत आहे. त्यानंतर न्यायाधीशांनी फासावर चढावं लागेल असं वाक्य भीमराव कांबळेला उद्देशून उच्चारलं. त्यावेळी सगळं कोर्ट स्तब्ध झालं होतं. पीडित कुटुंबालाही अश्रूवा अनावर झाले होते. आरोपी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा सुनावण्यात कोणते मुद्दे महत्त्वाचे ठरले, तर 25 जूनला झालेल्या सुनावणीविषयी सरकारी वकील ॲडव्होकेट अजय मिसर आणि पीडित कुटुंबियाचे वकील ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांनी आपल्या युक्तिवादात आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची मागणी केली. भीमराव कांबळेला पश्चाताप नाही, तो दयेच्या लायकीचा नाहीये. पीडितेच्या अंगावर 18 जखमा, आरोपीने केलेल्या वेगवेगळ्या पद्धतीची चुकीचा प्रकार केला. 39 मिनिटे त्याने हे सगळं केलं. आरोपीने केवळ वासनेतून हे कृत्य केलं. अशा घटनेमुळे समाजात भीतीचं वातावरण तयार होत आहे. त्यांच्यात विश्वास निर्माण करण्यासाठी आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षाच योग्य राहील. आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा झाली तरच गुन्हेगार गुन्हा करताना 4 वेळा 1000 वेळा विचार करतील. आरोपीचं कुटुंब त्यांच्या बचावासाठी पुढे आलेलं नाही, कारण त्याने याआधीही असं कृत्य केलेलं आहे. आरोपीची बॉडी लँग्वेज बघता न्यायाधीशांनी दोषी ठरवून सुद्धा त्याला लाज नाही. आरोपीचे वय पाहता तो आता सुधारणार नाही असा युक्तिवाद केला. सोबतच हे प्रकरण रेस्ट ऑफ का आहे आणि अशा प्रकरणात मृत्यूदंडाची शिक्षा कशी सुनावण्यात आली आहे याचेही दाखले दिले. याच गोष्टी हे प्रकरण रेस्ट ऑफ रिअर ठरवण्यात आणि भीमराव कांबळेला फाशीची
फाशीची शिक्षा सुनावण्यात महत्त्वाच्या ठरल्या. या प्रकरणात फक्त 59 दिवसात निकाल लागल्याने न्यायालयाने जलदपणे उचललेली पावलं, वेगाने झालेले कामकाज याचीही जोरदार चर्चा आहे. या 59 दिवसात नेमकं काय घडलं तर 1 मे 2026ला पुण्याच्या भोर तालुक्यात नसरापूर इथं ही घटना घडली. त्यानंतर 2 मे 2026ला आरोपी भीमराव काबेला पोलिसांनी अटक केली. त्याच्यावर अपहरण, अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला. मेच्या पहिल्या आठवड्यात पोस्टमॉर्टम आणि न्यायवैद्यकीय तपासणीचे अहवाल पोलिसांना प्राप्त झाले. घटनास्थळावरचे पुरावे, नमुने आणि कपडे जमा करण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीला घटनास्थळी नेऊन गुन्ह्याचा सीन रिक्रिएट केला. सीसीटीव्ही, डीएनए, साक्षीदाराचे जबाब आणि इतर वैज्ञानिक पुरावे गोळा करण्यात आली. त्यानंतर 16 मे 2026ला फक्त 15 दिवसात तपास पूर्ण करून विशेष न्यायालयात पोलिसांची बाजपानी दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर पुढच्या 12 दिवसात न्यायालयाने आरोपीविरुद्ध आरोप निश्चित केलं आणि खटल्याची सुनावणी सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानंतर 29 मेला पहिल्या साक्षीदाराचा जबाब घेण्यात आला. मग जून महिन्यात सरकार पक्षाने साक्षीदाराचे वैज्ञानिक पुरावे न्यायालयासमोर मांडले. 18 जूनपर्यंत या प्रकरणात 55 साक्षीदारांची साक्ष घेण्यात आली. अनेक साक्षीदारांचे साक्ष आणि उलट तपासणी पूर्ण झाली. 19 जून 2026ला आरोपी भीमराव कांबळेचा जबाब घेण्यात आला. 20 जून 2026ला दोन्ही बाजूचे अंतिम युक्तिवाद झाले. सरकारी पक्षाचे उपलब्ध पुरावे आणि साक्षीच्या आधारे कठोर शिक्षेची मागणी केली. त्यानंतर 25 जूनला न्यायालयाने आरोपी दोषी असल्याचं घोषित केलं आणि 29 जूनला या प्रकरणातला निकाल जाहीर झाला. या प्रकरणात पोलिसांनी शिताफीने केलेला तपास प्रचंड महत्त्वाचा ठरला. पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस उपाधीक्षक संदीप सिंग गिल आणि तपास अधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाल पवार यांच्या नेतृत्वात तपास पूर्ण झाला. 15 दिवसात भक्कम पुराव्यासह 12 पानी चार्जशीट दाखल करण्यात आली. आरोपीला गुन्ह्याचा सीन क्रिएट करण्यासाठी नसरापूरला न्यायाचं होतं तेव्हा खंबीरदारीचा उपाय म्हणून पहाटे नेण्यात आलं. काही पुरावे गोळा करण्यासाठी व्हिडिओ कॉलचाही वापर करण्यात आला. ही घटना घडली तिथे सापडलेले गाडशेव ज्या मंदिरात आरोपी राहत होता. तिथे सापडलेले गाडशेवच्या ज्या दुकानातून ही गाडशेव घेण्यात आली त्याचा काढलेला माग, अतिशय वेगाने घेतलेला तपास, परिस्थितीजन्य पुरावे यातून आरोपी दोषी असल्याचं सिद्ध झालं आणि तो आता फासावरही चढणार आहे. सोबतच न्यायाधीश SR साळुंखे यांच्या विशेष न्यायालयात अत्यंत वेगाने सुनावणी झाली. स्वतः न्यायाधीशांनी आपली उन्हाळी सुट्टी रद्द करत पूर्ण वेळ या खटल्याच्या सुनावणीला दिला. त्यांच्या स्टाफने सुद्धा सुट्ट्या घेतल्या नाहीत. फक्त 1 ते 2 साप्ताहिक सुट्ट्या घेऊन खटल्याची सुनावणी अगदी रोज करण्यात आली. यात पुणे बार असोसिएशनच्या इतर वकिलांकडूनही प्रचंड सहकार्य मिळालं. कोणतेही इतर खटले समोर आणण्यात आले नाहीत आणि नसरापूर प्रकरणाचा निकाल एकूण 60 दिवसात लागला. यात विशेष सरकारी वकील म्हणून ॲडव्होकेट अजय मिसर यांची काम पाहिलं तर पीडितेच्या कुटुंबियाकडून ॲडव्होकेट विपुल जोशी, ॲडव्होकेट मयूर दोडके, ॲडव्होकेट मनीष पाडेकर आणि ॲडव्होकेट मनीष पाडेकर यांची कामं पाहिली. या प्रकरणात विशेष सरकारी वकिलांची सचोटीने पाठपुरावा केला. पोलिसांनी उत्कृष्ट तपास केला. फॉरेन्सिक टीम, डॉक्टर, सायबर एक्सपर्टने चांगली कामगिरी पार पाडली. ते अभिनंदनास पात्र आहेत असं म्हणत न्यायाधीशांनी सगळ्यांचं कौतुक केलं. पण निकालानंतर पीडित कुटुंबाचे अश्रू बराच काही सांगत होतं. त्यांना समाधान होतं ते निकालाचं आणि न्यायाधीशांनी आरोपीला उद्देशून उच्चारल्या फासावर चढावं लागेल या वाक्याचं आणि त्यांच्या मुलीने जग पाहण्या अगोदरच या नराधमाच्या बळी पडून तिने आपल्या आई वडिलांना आयुष्यभराचं दुःख कायम मनात राहणार आहे.